इस्रायलचे गाझावर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान काल दक्षिण गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 71 लोक ठार झालेत, तर 289 जखमी झालेत, अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. खान युनुस परिसरात हा हल्ला झाला होता. हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर मोहम्मद डेफ याला लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने गाझावर काल केलेल्या हल्ल्यात सुमारे 71 जणांचा मृत्यू तर 289 जण जखमी झाल्याचा दावा गाझातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तथा आगामी निवडणुकांसाठी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागून गेली, त्यामुळे ट्रम्प किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेचे आता जागतिक पातळीवर पडसाद उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेन्सिल्व्हेनिया येथील एका सभेत गोळीबार करण्यात आला. अमेरिकेची यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी जरा कठीणच आहे. त्यांच्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही ज्येष्ठ सदस्यांनीही बायडन यांच्या उमेदवारीला हरकत घेत नाराजी व्यक्त केली आहे. पण एवढा विरोध होत असतानाही किंचितही न डगमगता बायडन अद्याप रिंगणात ठामपणे उभे आहेत. रशियातील श्रीमंतांकडून जादा कर आकारणी करण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धादरम्यान निधी उभारण्यासाठी देशातील श्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. पुतिन यांच्या सहीनंतर श्रीमंतांवर जास्त कर लादण्याचा मार्ग मोकळा झाला. कराचीचे पोलीस उपअधीक्षक तारिक इस्लाम यांनी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. सध्या पोलिसांवर होत असलेल्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर त्यांना कर्तव्यावर एकटे न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मोहरमच्या कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशी चेतावणीही अधिसूचनेत देण्यात आली आहे. गैर इस्लामी पद्धतीने विवाह केल्याच्या खटल्यातून इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुरशा बीबी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या एकमेव प्रकरणी इम्रान खान हे सध्या तुरुंगात होते. पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच इम्रान खान यांना इस्लामाबादेतल्या न्यायालयाने या खटल्यात दोषी ठरवले होते. भारताने रशियाकडून एअर डिफेन्स सिस्टीम 5S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी केली आहे. 3 क्षेपणास्त्र आले आहेत, उरलेले 2 2026 मध्ये येतील. रशियाने युक्रेन युद्धामुळे डिलिव्हरीला उशीर झाल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यानंतर भारतीय हवाई दलासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आपल्या 3ऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करणार आहे. मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात क्रमांक 1 चे राज्य बनवणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते काल मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मणिपूरच्या जिरीबाम येथे अज्ञात हल्लेखोरांनी सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. घात लावून हा हल्ला करण्यात आला असून यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झालाय, तर 3 पोलीस जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी 9:40 हा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. जम्मू काश्मीर मधील रियासी येथे दहशतवाद्यांनी हिंदू यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात 9 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या तपासादरम्यान एजन्सीजना आढळले की 45 वर्षीय हकमदीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाने हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्टसह मदत केली होती. त्यासाठी त्यांना 5,000 रुपये देण्यात आले होते. हे स्पष्ट झालं आहे आणि 9 जून रोजी ही घटना घडली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश केलेल्या आरोपावरून 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितलंय की या दोघांना कार्यक्रमस्थळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुकमान मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसय्या अलुरी अशी या दोघांची नावं आहेत. अंतराळ यात्रींना अंतराळात पाण्याची कमतरता जाणवत होती, पण आता हे चित्र बदलणार आहे. विज्ञान जगतात आणखी एक क्रांतिकारी संशोधनाची भर पडली आहे. अमेरिकेच्या वेल कॉर्नेल मेडिसिन आणि कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी अंतराळवीरांच्या वापरासाठी एक विशेष प्रकारचा स्पेस सूट विकसित केलाय. झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेचिकोव्हा
आणि इटलीची जॅस्मिन पावलिनी यांच्यात विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची फायनल अटीतटीची झाली. बार्बोराने चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम विजेतेपद नावावर केलंय. जॅस्मिनला फ्रेंच ओपन नंतर 2024 मध्ये सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागले. नासाचे माजी अंतराळवीर स्टीव्ह ली स्मिथ यांनी नुकतेच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. स्मिथ म्हणाले की भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश बनला. केवळ चंद्रयान 3 नव्हे तर गेल्या 20 वर्षात भारत अवकाशात खूप यशस्वी झाला. जगभरात भारताच्या प्रयत्नांचा आदर केला जातोय, अशा शब्दात स्मिथने इस्रोच्या कामगिरीला शाबासकी दिली आहे.